नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. त्वचा त्वचा ही पूर्ण शरीरव्यापी आहे आणि जर त्वचा चांगली असेल तर सौंदर्य खुलून दिसतं. त्यातही जर चेहऱ्याला जर आपले काळे डाग आले असतील तर निश्चितच त्याची काळजी जास्त वाटते. परंतु असे हे नुसते काळे डाग येणं हे नुसतं वरवरचं नसतं. आता आयुर्वेदामध्ये त्वचेचे 7 लेअर सांगितलेले आहेत आणि त्यामुळे जर नुसते काळे डाग असतील आणि ते काही क्रीम किंवा लेप लावूनही जात नसतील म्हणजेच काय ते खोलवर त्याचे डाग गेलेले आहेत. आणि आता जर त्वचेवर डाग असतील किंवा चेहऱ्यावर कुठे डाग असतील ते जात नसतील तर याचा अर्थ ते रक्ताशी सुद्धा संबंधित आहे. आता त्वचेचे जे काही व्याधी असतात, फॉर एक्झाम्पल सोरायसिस झालं, श्वित्र म्हणजे कोड झालं, तर असेही व्याधी असतात जे खूप पटकन वाढतात आणि ते हळूहळू कमी होतात, म्हणजे ट्रीटमेंट देऊनही त्याला फार अवधी लावतं. तर अशा वेळेस कसं की त्यांची स्किन जी असते ती खूप ड्राय पडते. सोरायसिसच्या पेशंटमध्ये, आता नॉर्मल पेशंटमध्ये सुद्धा स्किन हिवाळ्यात ड्राय पडते, परंतु अशा पेशंटमध्ये, सोरायसिससारख्या पेशंटमध्ये स्किन ही जास्त प्रमाणात ड्राय पडून त्यांचा कोंडासारखा पडत असतो. तर अशा वेळेस फक्त त्वचेवर पडणारे डाग म्हणून ते आपलं मॉइश्चरायझर लावणं किंवा फेअरनेस क्रीम लावून होत नाही. तर आहार, विहार आणि औषध या तिघांच्याही पालन केलं तर त्याचा फरक जाणवतो. आता त्वचेवर डाग पडले म्हणजे त्वचेशी फक्त संबंधित नसून हे रक्ताशी सुद्धा संबंधित आहे. आता रक्ताचं मूल व स्रोत असे यकृत आणि प्लीहा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. म्हणजे काय, जर यकृत आणि प्लीहा याच्यावर सुद्धा म्हणजे कार्य करणारे औषधं दिली तर निश्चितच याचा फरक जाणवतो. आणि त्याशिवाय त्वक वैवर्ण्य म्हणजे काय, त्वचेचे वर्ण सुधारण्यासाठीचे रक्तशुद्धीकरणाचे सुद्धा औषधं आपल्याला घ्यावी लागतात. दुसरं म्हणजे पंचकर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे काय तर आपल्या शरीरातून रक्त काढणे. आता रक्त काढण्याचे सुद्धा 3 पद्धती आहेत. एक तर जलौकचरण, नंतर कपिंग थेरपी आणि सिरावेद, या 3 पद्धतीने रक्त काढलं जातं. आता जलौकचरण म्हणजे काय, जळू असतो किंवा जलौका ती त्या भागाला लावून तिथलं रक्त शोषून घेतलं जातं. दुसरं म्हणजे सिरावेद, आपली कोणतीही सिरा असेल हाताची किंवा पायाची त्या सिरेमधून रक्त काढणं म्हणजे सिरावेद. आणि तिसरं म्हणजे कपिंग थेरपी, जिथे कपिंग शोषल्यासारखे असं रक्त काढलं जातं. असे हे 3 पद्धती रक्तमोक्षणाच्या असतात. असं हे पंचकर्म, नंतर औषधी चिकित्सा आणि तिसरं म्हणजे आहार आणि विहारात बदल करणे. आता आहार आणि विहारात काय बदल करायचे, तर आहारात प्रथम विरुद्ध आहार हा सेवन करू नये. आता विरुद्ध म्हणजे कसं, दूध फळे, दूध मासे किंवा दुधात मिठाचा पदार्थ कोणताही खाणे, त्याशिवाय अवेळी जेवण, तेलकट, तुपकट जास्त खाणे, मैद्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ यांचं अतिरिक्त सेवन, मद्यपान करणे, यांचं अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्वक व्याधी निर्माण होतात. त्यामुळे हे सगळं कमी करावे. अवेळी जेवण आणि रात्री जागरण हे सुद्धा कमी केले तर निश्चितच आपल्याला जे त्वचेचे व्याधी होतात ते कमी होण्यास मदत होतील. असं हे आयुर्वेदिक तुम्ही जर पालन केलं तर खूप छान फरक जाणवेल. धन्यवाद.